नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे लंपी स्किन डिसीज. तर लंपी स्किन डिसीज हा विषय आज मी यासाठी निवडला आहे कारण बरेच पशुपालक आहेत ते लंपी स्किन डिसीजच्या डायग्नोसिसमध्ये कन्फ्यूज होतात. जे बरेचसे व्हेटरनरीचे फील्ड प्रॅक्टिशनर आहेत ते सुद्धा कन्फ्यूज होतात कारण लंपीमध्ये आपल्याला वेगवेगळे लक्षणं पाहायला मिळतात. जसे की फक्त जनावराच्या पायावर सूज येणे हा सुद्धा लंपीचाच प्रकार आहे. फक्त जनावर लंगडणे किंवा जनावराच्या अंगावर फक्त 2-4 गाठी येणे किंवा तीव्र स्वरूपाचा लंपी ज्यामध्ये जनावराच्या अंगावर भरपूर मोठ्या गाठी येतात आणि फुटायला सुरुवात होते. तर हे सगळ्या केसेस मी आज आपल्याला प्रत्यक्षात दाखवणार आहे आणि प्रत्येकाची आपण ट्रीटमेंट कशा प्रकारे कुठे आपल्याला बदल करायचा आहे या विषयावर सुद्धा सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यात आधी मिळत राहील. तर या गायीमध्ये आपण बघू शकता की या गायीमध्ये तीव्र स्वरूपाचा लंपी रोग झालेला आहे. हिच्या तोंडावर सुद्धा गाठी बनलेल्या आहेत आणि संपूर्ण शरीरावर सुद्धा मोठमोठ्या गाठी बनलेल्या आहेत. आपण स्पष्टपणे पाहू शकता आणि त्या गाठी फुटायला पण सुरुवात झालेली आहे. तर हा तीव्र स्वरूपाचा लंपी झाला. आता याच्यानंतर मी तुम्हाला जो सौम्य स्वरूपाचा लंपी आहे म्हणजे ज्यामध्ये फक्त जनावराच्या अंगावर थोडे फोड आपल्याला गाठी दिसतात आणि त्यानंतर आपल्याला जी त्याच्याही पेक्षा सौम्य केस आहे ती पण मी दाखवणार आहे. तर आता आपण बघू शकता की जे वासरू आहे याच्या फक्त पायावर सूज आलेली आहे आणि शरीरावर थोड्याफार काही गाठी बनलेल्या आहेत. तर हा सुद्धा एक लंपीचाच प्रकार आहे. तर बरेचदा काय होते की फक्त पायावर सूज येते, एक सुद्धा गाठ दिसत नाही. जसे या वासरामध्ये आपल्याला गाठी दिसत आहे अंगावर तशी एक सुद्धा गाठ दिसत नाही, फक्त पायावर सूज येते. पण ती सुद्धा एक लंपीचीच केस असते. तर अशा प्रकारे आपण निदान करता वेळेस कन्फ्यूज होऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी आज आपल्या समोर आणलेला आहे. आता मी आपल्याला यानंतर दाखवणार आहे की जो सौम्य स्वरूपाचा लंपी आहे जसे की या गायीच्या अंगावर आपण बघू शकता गाठी बनल्या नाही, फक्त थोडे चट्टे बनल्यासारखे झालेले आहेत. तर हा सुद्धा एक लंपीचा प्रकार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या लंपीच्या केसेस पाहायला मिळतात. पण आपल्याला उपचार जे आहे तर त्याची तीव्रता पाहूनच आपण उपचार करायला हवे. तर अशा केसेसमध्ये आपण जे एंडोफ्लॉक्झेसिन इंजेक्शन आहे 7.5 mg पर kg बॉडी वेट या हिशोबाने लावतो 3 ते 5 दिवस. नंतर क्लोरफेनिरामाइन मॅलिएट 10 ml इंट्रामस्क्युलर आपण 3 दिवस लावतो. त्यानंतर आयव्हरमेक्टिन जे आहे ते 0.2 mg पर kg बॉडी वेट म्हणजे 50 किलो वजनासाठी 1 ml या हिशोबाने सबकट लावतो आणि पेन किलर जे नॉन स्टेरॉइड असते त्याचा आपण उपयोग करतो. आणि ही जी केस आहे तर अशा सिव्हिअर केसेसमध्ये जसे की आता याच्या गाठी बनून फुटायला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण शरीरावर गाठी बनलेल्या आहे, गायीला खायला त्रास होत आहे, श्वास घ्यायला त्रास होत आहे. या गायीच्या आपण तोंडावर सुद्धा बघू शकता की मोठमोठ्या गाठी बनलेल्या आहेत आणि गाठी फुटायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तर अशा केसेसमध्ये म्हणजे सिव्हिअरिटी लंपीची या केसमध्ये खूप जास्त आहे. आपण बघू शकता हिच्या कपाळावर आणि तोंडावर सुद्धा गाठी आलेल्या आहेत. तर याचा अर्थ असा असू शकतो की जे इंटरनल ऑर्गन्स असतात तर तिथे सुद्धा अशा गाठी बनलेल्या असू शकते. त्यामुळे या जनावराला श्वास घ्यायला त्रास होत आहे आणि खायला सुद्धा त्रास होत आहे. तर अशा केसेसमध्ये आपण
हायर अँटीबायोटिक वापरणे गरजेचे आहे। तर या केसेसमध्ये आपण वापरलेले आहे जे इंजेक्शन ते आहे सेफ्टिओफर। तर सेफ्टिओफर हे इंजेक्शन 1.1 to 2.2 mg पर kg बॉडी वेट या हिशोबाने इंट्रामस्क्युलर आपण 3 ते 5 दिवस लावायचे असते। अँटीहिस्टॅमिनिक 10 ml इंट्रामस्क्युलर आपल्याला 3 ते 5 दिवस लावायचे असते। त्यानंतर जे नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्ज असते जसे की फ्लुनिक्झिन मेग्लुमाइन 1.1 to 2.2 mg पर kg बॉडी वेट या हिशोबाने आपण त्याला इंट्रामस्क्युलर कमीत कमी 3 दिवस द्यायला पाहिजे। आणि जे आयव्हरमेक्टिन असते ते 0.2 mg पर kg बॉडी वेट या हिशोबाने एक सिंगल शॉट आपल्याला सबकट लावायचा असतो। आणि ज्या जनावरांमध्ये फक्त पायावर सूज आलेली आहे ज्याला आपण इडेमॅटस स्वेलिंग म्हणतो, जसे की आता आपण अगोदरल्या व्हिडिओमध्ये एक छोटे वासरू बघितले, किंवा मोठे जनावर असेल तर मोठ्या जनावरांमध्ये आपण बरेचदा बघतो मागच्या पायावर किंवा पुढच्या पायावर फक्त सूज आलेली असते, कधी जनावर लंगडते कधी लंगडत सुद्धा नाही। तर अशा ठिकाणी आपल्याला ट्रीटमेंटमध्ये थोडासा बदल करावा लागतो। तर तिथे आपण जे फ्रुसेमाइडचे इंजेक्शन असते जे लॅसिक्स नावाने आपल्याला मार्केटमध्ये मिळते, तर ते 10 ml इंट्रामस्क्युलर आपल्याला 1 ते 2 दिवस लावणे गरजेचे असते। आणि बाकी जे ट्रीटमेंट असते ते बाकी ट्रीटमेंट आपल्याला सेम ठेवावी लागते। म्हणजे जसे की जे अँटीबायोटिक आहे, अँटीहिस्टामिनिक आहे, पेन किलर आहे आणि जे आयव्हरमेक्टिनचा एक सिंगल शॉट आहे, तर हे सगळं आपण तेच ठेवणार। फक्त फ्रुसेमाइड जे इंजेक्शन असते म्हणजे लॅसिक्स नावाने जे मिळते ते इंजेक्शन आपल्याला यामध्ये ॲड करावे लागणार आहे। आणि अशा जनावराची विशेष काळजी घ्यावी लागते। याला आपण जर लिंबाचे जे पानं असतात तर त्या पानाला उकळून आपण त्या पाण्याने जर या जनावराची आंघोळ घातली तर जखमा लवकर दुरुस्त होण्यास आणि जनावर लवकर रिकवर होण्यास मदत होते। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला लंपीची तीव्रता वेगवेगळ्या जनावरांमध्ये आढळून येते आणि अशा प्रकारे आपल्याला त्याची ट्रीटमेंट करायची असते। तर या व्हिडिओपासून आपल्याला लंपी रोग ओळखण्यास मदत होईल आणि त्याचे योग्य प्रकारे उपचार करण्यास सुद्धा या व्हिडिओची मदत आपल्याला होईल अशी मला अपेक्षा आहे। धन्यवाद।